शिक्षण हक्क कायद्यानुसार 25% राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रक्रियेला मान्यता मिळावी यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव पाठवून महिना उलटला तरी राज्य सरकारने अद्याप या प्रवेश प्रक्रियेला होकार दर्शविला नाही. परिणामी राज्यात अद्याप RTE 25% राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही. शिक्षक हक्क कायद्यानुसार RTE आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना विनाअनुदानित खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25% राखीव ठेवण्यात येतात. 25% जागा ज्या आहेत ते राखीव ठेवण्यात येतात. या राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश राबविण्यात येते. यासाठी शिक्षण विभागातर्फे दरवर्षी प्रवेश प्रक्रियेला मान्यता द्यावी या संदर्भातील प्रस्ताव शासन दप्तरी पाठवण्यात येतो. त्याला सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. दरवर्षी साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान ही प्रवेश प्रक्रिया सुरू होते. परंतु यंदा या प्रवेश प्रक्रियेला जानेवारी महिना संपत आला तरीही अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेमुळे बालकांच्या आणि पालकांच्या प्रतीक्षेत हवालदिल झालेले आहेत. तर याची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी असते हे आपण जाणून घेऊया. या प्रवेश प्रक्रियेदरम्यान राज्यातील जवळपास 1 लाख जागांसाठी तब्बल 3 लाखाहून अधिक अर्ज येतात. गेल्या वर्षी शैक्षणिक वर्ष 2023-24 राज्यातील 8,824 शाळांमधील तब्बल 1,01,884 413 अर्ज आले होते. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही प्रवेश प्रक्रिया सुरू होते आणि ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत सुरू राहते. परंतु शैक्षणिक वर्ष 2024-25 साठीची प्रवेशाची प्रक्रिया जानेवारी महिना संपत आला तरीही सुरू झालेली नाही. राज्य सरकारला पाठविलेल्या प्रस्तावाला होकार मिळाल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ही प्रवेश प्रक्रिया सुरू करणार. शिक्षण हक्क कायद्यानुसार 25% राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता द्यावी या संदर्भात प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविलेला आहे. सरकारने आदेश दिल्याशिवाय ही प्रक्रिया शिक्षण विभागास सुरू करता येणार नाही. राज्य सरकार येत्या आठवड्यात या प्रवेश प्रक्रियेला मान्यता देईल अशी अपेक्षा आहे. ही माहिती शरद गोसावी, संचालक प्राथमिक शिक्षण विभाग यांनी दिलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.